गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी टाइम्स डिजिटलकडे बनमोकळा संवाद निवडणुकीच्या धावपळीत केला. विकास कामांबद्दल बोलताना त्यांनी मी काय केलं याचा लेखी पुरावा दिला असल्याचं म्हटलंय. सर्वच गोष्टींचा मनमोकळेपणाने संवाद साधून समाजामध्ये आपल्या कामाविषयी किती गुडविल आहे याचा आत्मविश्वास बोलताना व्यक्त केला. विरोधकांना तुम्ही काय केलं असं विचारून षटकार लावलाय. डिजिटलमध्ये आपलं स्वागत. आता आपल्या सोबत आहेत गुहागर विधानसभेचे उमेदवार आमदार भास्कर जाधव. आमदार भास्कर जाधव चौथ्या टर्मला निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या समोर आहेत शिवसेनेचे राजेश बेंडर आणि मनसेचे प्रमोद गांधी. आपण साहेबांना विचारूया की त्यांचं नियोजन कसं आहे आणि किती मतांनी साहेब विजयी होणार आहेत आणि त्यांनी कशा प्रकारे मतदारसंघामध्ये आपली पकड बसवले. साहेब नमस्कार. नमस्ते. नमस्ते. निवडणूक आता जवळच आलेली आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे आणि आता तो प्रचार यंत्रणा जोरदार सुरू आहे. म्हणजे तुमची स्वतःची प्रचार यंत्रणा सुरू आहे. तुम्ही आता बाहेरून आलात तर आता तुमची अजून गुहागर तालुक्यामध्ये गुहागर विधानसभेमध्ये तुमची प्रचार यंत्रणेची कशी व्यवस्था आहे? असं आहे की मी मागचे 4 दिवस हे विदर्भ विभागाच्याच दौऱ्यावर होतो. काल रात्रीच इथं आलो. आज तुम्ही बघताय की माझ्या मतदारसंघामध्ये प्रचाराचं नियोजन कसं सुरू आहे, प्रचार कसा सुरू आहे त्याचाच मी आत्ताच आढावा घेतला. माझे सगळे सहकारी, पक्षाचे सगळे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सगळे सहकारी आणि पदाधिकारी माझ्या निवडणुकीचा दिवस रात्र प्रचार करतायत. त्याचबरोबर माझा मुलगा म्हणून नाही, परंतु विक्रांतने सुद्धा संपूर्ण मतदारसंघ हा त्याला माहीत असल्यामुळं, त्याने संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला भेट दिली असल्यामुळं सगळी तिथले आमचे लोक त्याच्या ओळखीचे आहेत आणि तो स्वतः तरुण असल्यामुळं तरुण सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणामध्ये जोडले जात आहेत. त्यामुळं प्रचाराची यंत्रणा अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे, भक्कमपणे सुरू आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, निवडून येण्याकरता प्रचार करायचा नाही तर मताधिक्य किती घ्यायचं याच्याकरता हा प्रचार करायचा. आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी किमान 50,000 मताधिक्य जास्त घेऊन, म्हणजे 50,000 जास्त मतं घेऊन मी निवडून येईन. तो अधिक मजबूत होताना आणि दृढ होताना मला दिसतोय. असं आहे की माझ्या विरोधात मला वाटतं एकूण 6 उमेदवार आहेत. त्याच्यापैकी राजेश बेंडल आणि मनसेचे प्रमोद गांधी हे सुद्धा एक त्यापैकीच उमेदवार आहेत. प्रत्येक उमेदवार हा जास्तीची मतं मिळवण्याकरता हा उभाच राहत असतो आणि आपण आपल्याला जास्तीची मतं कशी मिळतील याच्याकरता प्रयत्न करायचा असतो. आणि म्हणून मी म्हटलं की मला जास्तीची मतं मिळतील याची मला अजिबात काळजी वाटत नाही. असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो आपला मुंबई, पुणे इथं जो असलेला मतदार आहे, हा मतदार त्यावेळेला येऊ शकला नव्हता. तशी व्यवस्था देखील झालेली नव्हती. या वेळेला तो सगळा मतदार आम्ही जास्तीत जास्त येण्याकरता प्रयत्न करतोय आणि तो मतदार यावा आणि त्यांनी मतदान करावं अशी आमची या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्नांची शिकस्त सुरू आहे. या वेळेला मतदारसंघामध्ये किमान 70% मतदान करून घ्यायचं असा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून त्यावेळेला जरी 27,500 मतांचं मताधिक्य मिळालं असलं तरी त्यावेळेला 1,35,000च्या आसपास मतदान झालं होतं. या वेळेला हे मतदान किमान 1,60,000 आम्ही करून घेणार आणि त्याच्यामुळं 50,000चं मताधिक्य मला मिळणार यात शंका नाही. असं आहे की मी माझं एक प्रचाराचं पत्रक काढले. त्या प्रचाराच्या पत्रकावर तुम्ही जर नजर फिरवली तर सर्वांगीण विकासाची व्याख्या काय आणि सर्वांगीण विकास म्हणजे काय असतो हे मी करून दाखवलंय. विरोधक म्हणतात की सर्वांगीण विकास झाला नाही, पण त्यांची विकासाची कल्पना काय, विकासाची व्याख्या काय, त्यांच्यासमोर काय व्हिजन आहे हे ते कधी मांडत नाहीत. मी माझं व्हिजनही मांडलेलं आहे. मी सर्वांगीण विकासही कसा केलाय तेही सांगितलंय. केवळ रस्ते, पाखाड्या, पूल, पायवाटा, शाळा, शासकीय इमारती हे तर विकासाचे मूलभूत प्रश्न आहेतच. ते पूर्ण केले म्हणून ते कबूलच करतायत. तो झाला म्हणजे विकास झाला नाही याचा अर्थ ते झालं हे ते कबूल करतात. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. परंतु मी पर्यटनाकरता सुद्धा, पर्यटन वाढीकरता काय काय केलंय तेही सांगितलंय. मी क्रीडा क्षेत्रामध्ये काय काय केलंय तेही सांगितलंय.
तरुणांच्या हाताला रोजगार देण्याकरता, बेरोजगारी हटवण्याकरता मी काय काय प्रयत्न केलेत तेही सांगितलंय. भविष्यामध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा करायचा आहे तेही मी सांगितलंय. त्याचबरोबर मी सामाजिक जे वेगवेगळे समाज आहेत त्या समाजाकरता मी काय केलंय तेही त्याच्यामध्ये लिहिलंय. मी मच्छीमार जे व्यावसायिक आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्याकरता काय केलंय तेही मी त्या ठिकाणी लिहिलंय. त्यामुळं ते काय म्हणतात यापेक्षा मी काय केलं त्याचा लेखी पुरावा दिलाय. त्यामुळे केवळ रस्ते, पाकाड्या, शाळा बांधून, पूल, साकव बांधून विकास झाला नाही याचा अर्थ ते केलं हे मी सांगतायत. आणि जे मी अन्य केलं त्यांना माहित नाही ते माझं पत्रकामध्ये मी स्पष्टपणे लिखाण केलंय. त्यांनी माझं पत्रक वाचावं म्हणजे त्यांचा संभ्रम दूर होईल. पहिली गोष्ट, 2019 साली शिवसेना आणि भाजपा एकत्र जरी होती तरी भाजपाच्या बहुसंख्य लोकांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचं काम केलं. त्यामुळं भाजपाची मतं ही राष्ट्रवादीकडे पूर्वीच वळलेली आहेत. त्याचबरोबर परवांच्या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीला भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र होते. त्यांची ही मतं आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहेत. परंतु आता तसं होणार नाही. आता भाजपाची बहुसंख्य मंडळी ही मलाच मतदान करेल. गेली 5 वर्ष सोडली ही जी कटुता, 2.5 वर्ष, 5 वर्ष पण नाही परंतु 5 वर्ष झाला, 5 वर्षातली राजकीय कटुता सोडली तर भाजपा आणि आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. हे सुद्धा काही लोकांना त्याचं स्मरण नक्की असेल, असणार नाही अशातला भाग नाही. पाण्यावर काठी मारली म्हणून पाण्याचे 2 तुकडे कायमस्वरूपी होतात असं नाही. याचं भान प्रत्येक विचारवंत माणसाला आहे. आपण 1989 साली स्वर्गीय तात्यासाहेब नातूंच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अंगावर घेतलेल्या पोलीस केसेस आणि सातत्याने विरोधकांकडून झालेले जीवघेणे हल्ले हे कदाचित नवीन पिढीला माहीत नसतील परंतु जुन्या पिढीला माहिती आहेत. आणि म्हणून आजच्या घडीला जर विचार केला तर त्यांची महायुती आहे म्हणून ते काय विचार करतात हा विचार त्यांचा झाला. परंतु राजकारणाकरता म्हणून मी काही टीका टिप्पणी केली असेल तर त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये राग असण्यापेक्षा जुन्या गोष्टी त्यांना नक्की आठवत असतील. त्यामुळे त्यांनी ठरवावं. पण एक मात्र सांगतो की भाजपा पुरेपूर मनातून दुखावलेली आहे. कितीही जरी नेत्यांनी प्रयत्न केला तरी सर्वसामान्य मतदार हा महायुतीच्या उमेदवाराला मतदान देईल असं मला वाटत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.